नमस्कार. मी सौ सारिका तेलवणे वारंगे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शासनाचं एक नवीन परिपत्रक आलेलं आहे. आपणा सर्वांनाच ज्ञात आहे की आत्ता युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि LPG गॅस जो आहे तो मिळत नाही. यासाठीच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत एक परिपत्रक आपल्या शाळा स्तरावरती आलेलं आहे. LPG गॅसच्या झालेल्या तुटवड्याबाबत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ही सुरू झालेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. इयत्ता 1ली ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे लाभार्थी आहेत. राज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात मिळून 86,210 शाळांमध्ये 95 लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा दररोज लाभ मिळत आहे. आणि या परिस्थितीमध्ये आत्ता युद्धजन्य परिस्थिती जी आहे याच्याच पार्श्वभूमीवर 10 मार्च 2026 सर्व बचत गट संस्था यांना हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत गॅस संस्था यांनी LPG गॅस सिलेंडर देण्यास मनाई केलेली आहे. असे राज्यातील कार्यरत असलेल्या बचत गट संस्था तसेच महानगरपालिका यांनी आपल्याला संदर्भ क्रमांक दिलेले 1 ते 5 या पत्रान्वये कळवण्यात आले आहे. आखाती युद्धांमुळे निर्माण झालेल्या LPG गॅस तुटवड्यांमुळे शाळांकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारावर परिणाम होत असून विद्यार्थी या पोषण आहारापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. PM पोषण योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृहांना साधारणतः दरमहा 1.60 ते 1.70 लाख LPG गॅस सिलेंडरची आवश्यकता असते. त्यामुळे सदर योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी LPG गॅसचा पुरवठा न झाल्यामुळे आहारापासून वंचित राहू नये याकरता राज्यातील शाळा स्तरावर आणि केंद्रीय स्वयंपाकगृह या स्तरावर आहार शिजवून देणाऱ्या यंत्रणा बचत गट यांना LPG गॅसच्या पुरवठ्यासाठी प्राधान्य देण्यात यावे अशी विनंती केलेली आहे. आणि हे परिपत्रक आपणापुढे सादर कारण आपले विद्यार्थी या पोषण आहारापासून वंचित राहू नये म्हणून हे परिपत्रक तुम्ही तुमच्याजवळ ठेवून आपल्या ठिकाणी आपण ही माहिती घेऊन आपल्या शाळांना गॅसची तुटवडा भासत असेल तर नक्की हे दाखवून याची सुविधा प्राप्त करून घ्यावी. धन्यवाद.